जाऊ नको दूर बाबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मात्र आता जागरणासाठी म्हणून सगळे तिथे बसलेले असतात आणि चांगले मस्त गेम्स खेळणं चालू असतात. पण मात्र इकडे अर्पिताला युवराजने धमकी दिलेली असते, जर तू जिंकलीस तर मग लक्षात ठेव, तुला सगळ्या गेम्समध्ये हरायचं आहे आणि कितीही काही झालं तरीही. आणि इकडे मात्र ती सगळ्या गेम्समध्ये हरत असते. पण मात्र चिऊ, मावशी आणि नचिकेत या तिघांनाही कळत नसतं की अर्पिता अशी का वागते, कारण एरवी तर ती जिद्दीपणा तर इतका असतो की काही विचारू नाही. पण मात्र आज नेमकं काय झालं असेल असं म्हणून मात्र सगळे तिथे एकदम आश्चर्यचकित झालेले असतात. पण मात्र तिथे तिथे चिऊ तिला विचारते की आई काय झालं तुला, आज तू अशी का वागतेस. त्यावरती काहीच बोलत नाही आणि युवराज याच गोष्टीचा फायदा घेतो आणि बोलतो की नचिकेत आणि तिच्यात तसंही काही आहेच नाही वाटतं, कारण बघा ना आमचं कसं बॉन्डिंग आहे, आम्ही छान जिंकतही आहोत आणि ह्यांचं बघा कसं आहे, म्हणजे एकीचं पटतं आहे तर दुसऱ्याचं पटत नाही आहे. तर त्यावर मात्र तिथे दोघांनीही टोमणा मारलेला असतो आणि अंजली तिथे तिच्या बोलण्यामध्ये हो हो मिळत असते. इतक्यात मात्र अर्पिता काहीच बोलत नसते, कारण तिला माहिती असतं की जर मी काही हो बोलले तर मग हे काय करणार आणि काय नाही. आणि या सगळ्याचा गैरफायदा मात्र तिथे चांगलाच तो उचलत असतो. युवराजच्या अशा वागण्याने मात्र तिथे कुणालाही काही वाटत नाही, शिवाय कुणाला त्याचा काहीही फरक पडत नाही. पण मात्र तिथे नचिकेतला जरा वाईट वाटतं, पण त्याला माहिती असतं की अर्पिता आपली बायको नाही, त्यामुळे तो काही विचारही करत नाही याबद्दलचा. आणि इकडे मात्र त्यांना एक पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं असतं की हे बघा, तुम्ही 2 जोडी इथून तिथे इन्व्हायटेड आहात आणि या पार्टीला तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे आणि ती गणेशोत्सवाचीच पार्टी आहे असं तिथे लिहिलेलं असतं. पण मात्र आता नेमकी ही पार्टी कशाची आणि त्यावर मात्र चौघांचीच नावे का असा सगळ्यांना प्रश्न पडतो. आणि त्या पार्टीमध्ये मात्र नेमकं चौघच काय जायची आहे आणि असं काही थीम वगैरे आहे का कपल, कारण कपल म्हणून चौघांनाच बोलवलेलं असतं. ते मात्र अंजली युवराजला जायला तर खूप मजा येत असते, पण मात्र नेमकं काय होणार आहे हे त्यांना माहिती नसतं. आणि इकडे मात्र नचिकेत आणि अर्पिताला कळत नसतं की नेमकं हे कोणी काय केलं असेल, कारण आपल्याला तर माहीतही नाही कोणी पाठवलेलं आहे आणि कोणी नाही. आणि असं न सांगता कुणाच्याही पार्टीमध्ये जायला कसं वाटतं. इकडे मात्र पार्टीची जल्लद तयारी चालू असते, पण मात्र नेमकं पार्टीमध्ये कोण येणार आहे आणि कोण नाही काहीच माहिती नसतं. आणि इकडे मात्र अंजली तिथे युवराजला सांगते की हे बघ, त्या पार्टीमध्ये तुला कसं राहायचं आहे आणि कसं नाही हे तुला माहिती आहे चांगलंच, तर त्यामुळे मात्र तू जास्त काही विचार करू नको, तुला नीटच राहावं लागेल आणि जर नीट नाही राहिलास तर मग पुढे तर तुला माहितीच आहे मी काय काय करू शकते. आणि मात्र युवराज तिथे घाबरतो आणि त्याला माहिती असतं की आपल्यासोबत काय होऊ शकतं आणि काय नाही, म्हणून तो चुपचाप तिच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतो. ते मात्र अंजली त्याला बोलते की तुला माझ्यासोबत असं वागावं लागेल जसं तू माझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. त्यावर युवराज होच बोलतो आणि त्याला दुसरं काही बोलायचा प्रश्नच पडत नाही. इकडे मात्र अर्पिता नचिकेतला विचारते की आपल्याला ह्या पार्टीमध्ये कोण बोललेलं असेल, तर त्यावर मात्र तिथे कुणालाही काही विचारात म्हणजे एकदम प्रश्नच पडलेला असतो की नेमकं काय आहे. नचिकेतही बोलतो की मलाही माहिती नाही आहे. तर त्यावर तो बोलतो की आपल्याला आधी गणपतीचं विसर्जन करायचं आहे, त्यानंतर पाहूयात पार्टीचं काय आहे, तर मग रात्री तोपर्यंत आपण पाहूयात. आणि इतकं बोलून मात्र ते गणपती विसर्जनासाठी निघतात. तिकडून मात्र युवराज आणि अंजलीही येतात आणि गणपती विसर्जनासाठी मुद्दाम ते तिथे मधामधात करत असतात. आणि या सगळ्या गेम्समध्ये हरल्यानंतर मात्र युवराज मुद्दाम तिथे तमाशा करत असतो आणि तमाशामुळे मात्र तिथे अर्पिताचं डोकं जास्तच भन्नाटल्यासारखं होतं. तिला खूप जास्त राग येत असतो, पण मात्र ती आता चुपचाप राहत असते. त्यावर तिला काही बोलायचंच नसतं आणि शिवाय त्याचा विचारही आता तिला करायचाच नसतो. इकडे मात्र पार्टीचं नेमकं काय आणि कोण हे विचारच करत असतात. तरी नचिकेत आणि अर्पिता एकमेकांना विचारत असतात की तुमचं कुणी आहे का ओळखीचं ज्यांनी आपल्याला असं पार्टीमध्ये इन्व्हाइट केलं असेल. त्यावर मात्र त्यांना कळतच नसतं. पण मात्र तिथे अर्पिताला प्रश्न पडतो की नेमकं युवराजला आणि आमच्या दोघांना असं का बोलवलं असेल, कुणाची काही असा गैरवैर तर नसेल. आणि तिला प्रश्न पडत असतात वेगवेगळे, पण मात्र ती तिथे शांत बसून असते. इकडे मात्र युवराजला मजा येत असते, पण मात्र त्यालाही प्रश्न पडतो की नेमकं आपल्याला पार्टीला बोलवलं कोणीतरी असेल, कारण जेव्हा आपण कंपनीमध्ये असायचो आणि जेव्हा त्यांच्याकडे म्हणजेच जेव्हा आपण जहागीरदारांच्याच घरी बोलवायचे, पण आता नेमकं अशी पत्रिका इन्व्हिटेशन हे सगळं काहीतरी नवीनच आहे आणि आता त्याला असं वाटतं की आपल्यावर नेमकं काहीतरी संकट येणार. इकडे मात्र अंजली खूप खुश असते, कारण ती खूप दिवसानंतर अशा पार्टीमध्ये जाणार असते आणि तिच्यासोबत म्हणजे आता युवराजही असतो, त्यामुळे तिला आता काहीच वाटत नसते. पण मात्र तिने जेव्हापासून तिथे चांगली सुपारी दिलेली असते तेव्हापासून मात्र युवराज तिच्यासोबत चांगलं वागत असतो, त्यामुळे मात्र ती खुश असते. आणि तिला असं वाटत असतं की आपण इतके दिवस युवराजसाठी थांबलो ते बरंच केलं. इकडे मात्र युवराजला अजूनही प्रश्नच पडलेला असतो
आणि तितक्या तिथे अंजली येते बोलते की तुला तयारी नाही करायची का रे. तर त्यावर मात्र तिथे युवराज बोलतो की हो पण मला कळत नाही आहे ही नेमकी पत्रिका आपल्याला आली कुठनं आहे आणि हे इन्व्हिटेशन मला अजूनही कळलेलं नाही आहे. तर त्यावर अंजली बोलते की तू इतका काय विचार करतो आहेस, आपण डान्स टीचर आहोत आणि आपल्याला कुठलीही कोणाची पत्रिका येऊ शकते, त्यामुळे इतका कशाला विचार करतो आहे. तर त्यावर तिथे पुन्हा युवराज बोलतो की ठीक आहे आपण डान्स टीचर्स आहोत, पण मात्र हीच पत्रिका अर्पिता आणि नचिकेत त्या दोघांनाही कशी काय आली असेल, कारण अर्पिता तर डान्स टीचर नाही आहे ना. तर त्यावर मात्र तिथे ती बोलते की अरे तो नावाजलेला डॉक्टर आहे आणि नचिकेतची बायको म्हटल्यावर तिथे अर्पितालाही पत्र येणारच ना, याचा थोडा विचार कर ना, तू इतकं कशाला विचार करतोय, जाऊ दे तू सोडूनच दे, त्यापेक्षा तू तयारी कर. त्यावर मात्र तिथे ती त्याचे कपडे काढून देते आणि दोघांचाही ब्लॅक ड्रेस असतो आणि ब्लॅक ड्रेसमध्ये थीममध्ये तिथे पार्टीला जातात. आणि इकडे मात्र युवराज तिथे शांत बसून असतो, कारण त्याला सुचत नसतं की आता हे दोघंही जण आले आणि यांनी सोबत डान्स वगैरे केला तर, आणि त्याला पहिलेच जळफळाट होत असतो. तो मात्र त्या दोघांना सोबत पाहिला आले आणि ते दोघंही जण तिथे पोहोचतात आणि त्यांनी छान रेड कलरची तिथे अर्पिता ड्रेस वेअर करते, त्यावर ती खूप सुंदर दिसत असते. पण मात्र तिथे नचिकेतसोबत असते म्हणून तिथे युवराज काहीच बोलू शकत नाही आणि ती वेल्वेटचा ड्रेस घालून असते, त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसायला लागते. आणि त्यासोबतच तिथे व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये नचिकेत येत असतो, पण मात्र तिथे कुणीही त्यांना काही बोलत नाही आणि ते दोघंही जण छान नवरा बायकोसारखे दिसत असतात. पण मात्र त्या दोघांना माहिती असतं की ते दोघंही नवरा बायको नाही. आणि इकडे मात्र पार्टीची अनाऊन्समेंट होते की आता पार्टी चालू होणार आहे, तर सगळ्यांनी इथे जमा व्हायचं आहे. आणि इकडे मात्र सगळ्यांनी अनाऊन्समेंट झाल्यानंतर तिथे नेमकं गेस्ट कोण आहे आणि कोण नाही पाहण्यासाठी घाईक करतात. तर तिथे मोजकेच लोक आलेले असतात आणि तेही नावाजलेल्या कंपन्यांचे. आणि युवराजला प्रश्न पडतो की आता ही नेमकी पार्टी आपलीच आहे की डान्स टीचर्स म्हणून आपल्याला बोलवलेलं आहे, मला काहीच कळत नाही आहे. त्यावर मात्र तिथे ती नाव अनाऊन्स करते आणि गौतम जहागीरदार असं नाव अनाऊन्स झाल्यावर मात्र तिथे एकदम धक्काच बसतो, तो म्हणजे सगळ्यात मोठा युवराजला. आणि अंजलीला हे सगळं काही माहिती असतं, त्यामुळे ती काहीच विचार करत नाही, कारण अंजली ही या प्लॅनमध्ये सामील असते. तिथे मात्र जेव्हा अर्पिता हे नाव ऐकते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तितक्यात ती विचार करते की बाबा, आज माझा बाबा दिसला मला. आणि त्यावरती एकदम रडूच लागते आणि तिला काय बोलावं आणि काय नाही सुचत नसतं. आणि तितक्यात नचिकेत जातो आणि बोलतो की अर्पिता, रडत का आहेस तू, मला माहिती आहे तुझा बाबा आहे, तू काळजी करू नको, सगळं काही तो ठीक करायला आलेला आहे. आणि तिथे मात्र अर्पिताला खूप खुशी झालेली असते की नेमकं आज माझा बाबा माझ्यासोबत आहे आणि जेव्हा त्याची गरज असते तेव्हाच तो येत असतो. आणि तेव्हा मात्र तिला खूप खुशी होत असते आणि तो तिथे युवराजजवळ जातो आणि बोलतो की मला माहिती आहे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये कोण कोण काय काय चांगलं वाईट केलेलं आहे. आणि तो बोलतो की अंजलीला मीच सांगितलं होतं तुझ्याशी असं वागायला. आणि मात्र अर्पिता तेव्हाच्या तेव्हाच जागी होते आणि हे सगळं काही तिच्यासमोर घडलेलं असतं, पण मात्र ते एका स्वप्नासारखं असतं. आणि तितक्यात ती उठते आणि विचार करते की हे नक्की स्वप्न होतं की नेमका बाबा येणार मालिकेत. आपल्याला काय वाटतं ते आता कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.